विनंती की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। त्यांच्या समवेत मुकेश आणि अमित साहेब आहेत, त्यांचंही स्वागत इथे करण्यात येईल। रजत चोरगे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। स्वागत करणाऱ्या सकल जनांचे आलेल्या या मान्यवरांचे आज या शुभदिनी शुभ समयाला जोरदार टाळ्या पावण्यासाठी रजतजी चोरगे विजय चोरगे यांचे चिरंजीव 1,11,000 रुपयांची देणगी त्यांनी आपल्याला या वासांबे प्रीमियर लीग साठी दिलेली आहे। संदीप मुंडे साहेब फक्त वासांबे मध्ये नाही, पनवेल उरण सगळीकडे त्यांचा मित्र परिवार आहे आणि रजत चोरगे यांचं स्वागत इथे करण्यात येते। गणपतीची मूर्ती बोला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। यानंतर आमचे विलास शेठ शेळके, वॉटर स्ट्रोक जबरदस्त टोला आणि हा मिड विकेटला मारला जातोय, पहिला या फायनलचा षटकार। पाहुण्यांचं स्वागत षटकाराने केलं जातंय। कॅच सुटली तिकडे बाहेर, ऐवा कॅच मोबाईल गेला। विलास शेठ शेळके यांना विनंती आहे, विलास शेठ शेळके त्यानंतर पुरुषोत्तम भोईर साहेब आणि आमचे घरत साहेब या पाहुण्यांचं स्वागत इथे केलं जाईल। योगेश लहाने साहेबांचं पण स्वागत इथे केलं जाईल। थोडीशी गडबड आहे, थोडं फास्ट स्वागत आपण करतोय कारण मॅच चालू आहे मैदानामध्ये फायनलची। विलासजी शेळके, पुरुषोत्तम भोईर साहेब, त्यानंतर आमचे घरत साहेब आणि योगेशजी लहाने यांना पण विनंती, आपलंही स्वागत इथे करण्यात येईल। सचिनजी पटेल, सतीश माडिक, आकाश मोकल, आकाशजी मोकल या। सोनियाचा दिन आज अमृत पाहिला, याच्यासाठी केला होता आताच आणि आजचा दिवस गोड व्हावा। अतिशय सगळ्यांच्या चेहऱ्यावर वरद टावरचे आपण पाहतोय आनंदी आनंद, किती सांगू मी सांगू कोणाला। मिड विकेटच्या वरून पुन्हा एकदा येतोय रजत मुठेचा दमदार शानदार षटकार। योगेश लहाने, भिंगारवाडीचे आमचे योगेश लहाने, रायगड प्रीमियर लीगचे मालतोटे पदाधिकारी आहेत टेनिस क्रिकेटचे, ते योगेश लहाने साहेब आणि त्यांचं स्वागत इथे करण्यात येते। चांगलं क्रिकेट पण खेळतात, अजूनही मैदानात उतरतात ते योगेश लहाने साहेब। सगळ्याच मैदानामध्ये कुस्तीच्या पण ना कुस्त्या बघूनच आलेले आहेत योगेशजी लहाने। प्रकाश शेठ गायकवाड, सम्यक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश शेठ गायकवाड कालही आले होते आणि आपलं स्वागत राहिलेले आम्हाला माहिती आहे। सम्यक संघटनेचे अध्यक्ष, कित्येक पुरस्कार ज्यांना मिळालेले सेवेचे, कोरोना काळामध्ये त्यांनी केलेलं कार्य बघण्यासारखं होतं आणि प्रकाश शेठ गायकवाड यांना विनंती आहे। सचिन तांडेल साहेबांचं स्वागत, माझे सरपंच तिकडे टीके माळी पण तिकडे समालोचन करतायत, कॉमेंट्री करतायत, परंतु त्यांना वाटतं की 60% मीच इकडे बोलतोय। काही हरकत नाही, महागुरु तुमचा वाटा मोठा आहे, तुमचा अधिकार पण तेवढाच मोठा आहे। प्रकाश शेठ गायकवाड सम्यक संघटना, ते म्हणाले काल की आता जरी माझ्याकडे फॉर्च्युनर असली, इकडे बोटांवर सूर्यनमस्कार बघा। टीके माळी गायकवाड साहेब म्हणाले होते की आता जरी माझ्याकडे फॉर्च्युनर असली तर पूर्वी मी रिक्षा चालवायचो। रिक्षावाल्यांचा काल विषय निघाला होता आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं मी ही रिक्षा चालवायचो। हो आहे ते आहे ना, खरं आहे ते खरं आहे। प्रकाश शेठ गायकवाड यांचं स्वागत। प्रकाश शेठ गायकवाड यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। निखिल डवळे साहेबांना विनंती आहे, रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखिल डवळे साहेब यांचं स्वागत आणि सुनंदाताई मालकर ज्या माजी उपसरपंच वासंबे ग्रामपंचायतीच्या, मी निखिल डवळे साहेबांना विनंती करतोय, युवक काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष आणि स्मार्ट आमचे निखिल डवळे, युवकचे महाराष्ट्राचे पण कित्येक पदे ज्यांनी भोगलेली आहेत ते निखिल डवळे साहेबांचे इथे जोरदार स्वागत। तुतारी निखिल डवळे यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते। देवीदास बघा लगेच आले शेजारी। सगळी मंडळी खरं तर एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, हा खेळ नव्हे एकल्याचा, सगळ्यांनी मिळून खेळायचा खेळ आहे। तुम्ही आम्ही खेळी मेळी गदा आरोळी। सुनंदाताई मालकर यांना विनंती आहे,
माजी उपसरपंच आहेत वासांबे ग्रामपंचायतीचे आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. मान्य सर हिंदूराव बाबर, संदीप मुंडे साहेबांना विनंती असेल आमचे बाबर साहेब या ठिकाणी. मी अनिकेत म्हात्रे यांना विनंती करेन त्यांचं स्वागत करण्यासाठी. संदीप मुंडे साहेब पण बघा दमत नाही आहेत. मॅचकडे पण लक्ष देणार आहोत. 4 ओव्हरची मॅच आहे. सुनंदाताई मालकर यांचं स्वागत. प्रेक्षक म्हणत असतील मॅच चालू आहे की स्वागत चालू आहे, परंतु काय करणार, पाहुणे पण तेवढे आहेत. बाबर साहेबांचं स्वागत आहे. टिके माळे यांच्याकडे कोण चुकून राहिले असेल तर त्यांचंही इथं मी मनापासून स्वागत करतो. हा चेंडू सरळ तटवलाय तो लॉंगांमध्ये. पहिल्या षटकामध्ये आपण परिस्थिती वेगळी पाहिली होती. पहिल्या षटकामध्ये 26 धावा आलेला हा जो सामना आहे तो यश युवराज चांबारली विरुद्ध श्री गणेश 11 गणेश नगर या 2 संघादरम्यान फायनलचा सामना आहे. आणि गणेश नगर बघितलं तर अपूर्वाच्या पाठीमागे आणि चांबारली बघितलं तर रस्त्याच्या पलीकडे आणि दोन्ही जे कर्णधार आहेत ते चांबारलीचेच. नाही आणि विशेष काय बघा की या फायनलच्या मॅच मध्ये चांबारली गावातले एकूण 8 प्लेअर खेळतात या टीम मध्ये आणि त्या टीम मध्ये दोन्ही टीम मध्ये मिळून. म्हणजे चांबारलीचा दबदबा या परिसरातील चांबारली गावातील खेळाडूंची गुणवत्ता आपल्याला पाहायला मिळते. नंदू पाटील, नंदू गोंधळी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं या वासंबे प्रीमियर लीग मध्ये आम्ही स्वागत करत आहोत. अभि गरुडेचा हा चेंडू जबरदस्त रिव्हर्सिपचा फटका मारला जातो आणि झाडावर चेंडू जातोय षटकारासाठी. संदीप मुंडे साहेबांना विनंती आहे. मी संदीप मुंडे साहेबांना विनंती करेन की नंदू पाटील आपले कराड्याचे त्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांना विनंती करतोय. संदीप मुंडे साहेबांना पण मॅच बघायची आहे. ते आता दौऱ्यावर गेले होते, पुन्हा एकदा आलेले आहेत. नंदू पाटील यांना विनंती आहे. नंदू गोंधळी यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा या वासंबे प्रीमियर लीग मध्ये. षटकारानंतर चेंडू चेंडू जातोय. मागच्या वर्षी नंदू गोंधळी यांनी एक संघ उतरवला होता पालघरचा. आमदार पण आले होते त्यांचे राजू पाटील, त्यांचे बंधू आहेत मॅच बघण्यासाठी. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू फ्लिक केला, स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जातोय. एक सिंगल रन या चेंडूवर मिळते. आज रजत मुंडेने कमाल केलेली आहे. प्रत्येक मॅच मध्ये त्याचं सातत्य केलं, म्हणूनच त्याला मिस्टर कन्सिस्टंट सगळे म्हणतात. दीपक कांबळे साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष, त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं आणि कांब्याचे आमचे ज्ञानेश्वर कुरंगळे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. एकूण धावा आहेत त्या 38. ओमकार पाटीलनं पहिलं षटक टाकलं. खरं तर ओमकार पाटील प्रत्येक मॅच मध्ये चमकलेला आणि त्याच्यासाठी आता त्यांचे बंधुराज संतोष पाटील यांनी बक्षीस लावलेलं. या मॅच मध्ये जर तू मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला तर 5000 रुपयाचं बक्षीस पुन्हा एकदा तुला मिळेल. मात्र पहिल्याच षटकामध्ये त्याला मार बसला. 26 धावा. दुसऱ्या षटकामध्ये अभि गरुडेला 12 धावा काढलेल्या आहेत. म्हणजे 38 धावांपर्यंत पोहोचलेला आहे तो यश युवराज चांबारली. स्वप्नील जांभळे आणि दत्ता जांभळे हे मालक असलेली ही टीम आहे ओमकार पाटीलची. यश युवराज चांबारले विरुद्ध रजत मुंडे कर्णधार असलेली श्री गणेश गणेश नगर. गणेश नगरचा जो संघ आहे FCA आमचे मामा चौधरी त्यांची कन्या इथे बसलेली आहे. दोन्ही मुलं पण बसलेली आहेत आणि जवळजवळ आता गोव्याच्या सीमेवर ते पोहोचलेले आहेत. त्यांनी सांगितले मी गोव्याला नेणार आहे सगळ्यांना जर फायनल मारली तर. बघूया तुम्ही तर पाठीस हा आतापासूनच आजपासूनच त्यांच्या पाठीमागे राहणार. म्हणजे नक्कीच ते नेणार तुम्हाला गोव्याला. ज्ञानेश्वर कुरंगळे यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. फलटा चेंडू आणि हा चेंडू अडवला जातोय. स्क्वेअर लेगला मारला होता. 1 धाव तर घेतलेली आहे. 2 धावा धावून पूर्ण करतायत आणि 251 धावा रजत मुंडेच्या 251 आणि इथे बघा वन शॉट म्हणजे 250 जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 250 धावा करणारा या वासांबे प्रीमियर लीग मध्ये रजत मुंडे. भानुदास जांभळे यांचं इथं स्वागत करण्यात येईल. बरेचसे 250 झाले ना. हो एकट्याच्या 250 हो आणि 250चा आकडा पुढे नेलाय. 256 सरळ चेंडू जातो 6 धावांसाठी. षटकार. जिनके आगे भले भले अच्छा पड़ जाते हैं ठंडे, जिनके आगे भले भले अच्छा पड़ जाते हैं ठंडे. तिन्ही जे खेळाडू आहेत ना, तिन्ही खेळाडू चांबारलीचे. नॉन स्ट्राईक एंड मध्ये चांबारलीचा, स्ट्राईक मध्ये चांबारलीचा, गोलंदाज पण चांबारलीचाच.
विकेट किपर पण चांभारलीचा, सरळ 4 जण चांभारलीचे मैदानात उतरलेले आहेत. एका बाजूला 4 एका बाजूला 4 8 खेळाडू खेळतात. मी भरत मांडे यांना विनंती करतोय त्यांचं इथं स्वागत करण्यात येईल. भरत मांडे. 45 धावा धावफलकावर लागलेल्या त्या यश युवराज चांभारली संघाविरुद्ध श्री गणेश 11 गणेश नगर या टीमच्या 45. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय. चौथा चेंडू सूरजचा प्रहार केलाय, मिड विकेट मध्ये जातोय रिक्षाच्या दिशेनं हा षटकार. काय झालं आयवा कॅचचा जेल पकडलाय. मोबाईल मिळेल लगेच इकडे या. जेल पकडलेला आहे तिकडे. गुडना टेक तमाशा देख पकडलाय का एक टप्पा पकडलाय? नाही पकडलाय. आमचे नॉन स्ट्राईक लेग अंपायर सांगतात पकडलेला आहे सांगतायत. म्हणजे अंपायरना मैदानाच्या बाहेर पण लक्ष ठेवावं लागतंय. नक्कीच ठेवावंच लागतंय. डोळ्यात तेल घालून गेली 3 दिवस या मैदानावर पंचांचं काम अगदी चोख बजावतात. विशाल पाटील यांनी हा चेंडू वाईड म्हणून घोषित केलेला आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे आज संतोष. चारही बाजूने हे मैदान अगदी खचाखच भरलेलं आपल्याला दिसतंय. त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. राईट आर्म राऊंड 46 वर खेळतोय तो रजत मुंडे. आता ही एक धाव म्हणजे एकूण 47 वर 14 चेंडू मध्ये 47 धावांवर खेळतायत ते रजत मुंडे. अफलातून फलंदाजी. नंदू पाटील यांच्याकडनं 1000 रुपये आलेले आहेत समालोचकांसाठी. धन्यवाद. धन्यवाद नंदू पाटील. जमिनी लगतचा फटका मारला होता रजत मुंडेने. सेन्सिबल क्रिकेट खेळतोय रजत मुंडेला. माहिती आहे की आपल्याला या वासंबे प्रीमियर लीग मध्ये नंबर पण मिळवायचा आहे आणि आपलं पण कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. त्याच्या जोडीला गेलेला आहे तो अनिकेत मुंडे. 1 डाऊन पोझिशनला खेळतोय. एक चौकार त्यानं पण ठोकलाय. एक सिंगल काढलेली आहे. 5 वर खेळतोय तो अनिकेत मुंडे. सामना करणार तो दत्ता जांभळे यांचे चिरंजीव सूरज जांभळे यांचा. राईट आर्म राऊंड. ओ स्लोवर डिलिव्हरी केली. फसवा चेंडू होता. चेंडू जातोय थर्डमॅन सीमारेषेजवळ. क्षेत्ररक्षक धावतोय पाठलाग करतोय. अडवलाय चेंडूची फेकी केले तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. या 2 धावांनी 55 धावांवर जाऊन पोहोचलेला आहे तो यश युवराज चांभारली संघा विरुद्ध श्री गणेश 11 गणेश नगर. जेल पकडलेले अजूनही आलेले नाहीयेत. पुरुषोत्तम भोईर साहेब आमचे पाहुणे वाट अंतर देण्यासाठी. अंतर लांब आहे. मग अंतर पडलं तर मग प्रॉब्लेम होईल. आलेले आहेत. जवळजवळ आलेले आहेत. दोघे आलेत का? 2 पाहिजेत का मोबाईल? शेवटी मेहनतीचं फळ मिळायला पाहिजे ना. नक्की. आणि याच्यात कसं आहे मेहनत पण आहे आणि लक पण आहे. पुरुषोत्तम भोईर साहेबांना मी विनंती करणार आहे हा मोबाईल देण्यासाठी. संतोष पाटील यांनी 3 दिवस 500 रुपये ऐवा जेलसाठी आणि आज सेमीफायनल आणि फायनल मध्ये मोबाईल ठेवलेला आहे आणि आज जेल पकडलाय. ते बघूया काय नाव आहे. बक्षीस घ्यायला स्टेजवर यायला. अजिंक्य भौड यांचे बंधू आहेत आपल्या. हा म्हणजे अजिंक्य भौड पाकिट घेऊन जाणार, हे मोबाईल घेऊन जाणार. आणि सगळ्या इकडे निखिल वैरनी मोबाईल घेतला. अजिंक्य भौडच्या भावाला पण मोबाईल मिळतोय. संतोष तुम्ही माईक ठेवा इथे आणि तिकडे जा आतमध्ये कॅच घ्यायला. बक्षीस घ्यायला स्टेजवर. चला जरा स्पीडअप करा कारण अजून एक इनिंग व्हायची. पंचायत समितीचे आमचे सभापती आहेत पुरुषोत्तम भोईर साहेब. जेल पकडलाय काय? तू कोणाला सपोर्ट करण्यासाठी आला होता? मी कोणाला सपोर्ट करण्यासाठी नव्हतो आलो, जेल पकडण्यासाठी आलेलो. आज मोबाईल आहे सेमीफायनल फायनल मध्ये. आता कसं वाटतंय मोबाईल मिळाल्यानंतर? मस्त वाटतं एकदम आणि खूप छान आयोजन आहे संदीप मुंडे साहेबांचा. धन्यवाद देतो त्यांना. अशी स्पर्धा त्यांनी आयोजन केली. थँक्यू. आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय आणि मला 100% गॅरंटी होती की मला इथं जेल भेटणार. अजून एक घे कोणाला तरी मित्राला द्यायला मिळेल. मॅग्नेट त्यानं लावलेला खेचला त्यानं चेंडू. पाहुण्यांचं आगमन मला असं वाटतं इकडे येतो आणि रजत मुंडे बाद झालेला आहे. परंतु मी सर्वांना विनंती करतो की रजत मुंडेसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 250 पेक्षा जास्त धावा या वासंबे प्रीमियर लीग मध्ये करणारा रजत मुंडे. कॉंग्रॅच्युलेशन. आमचे वसंत आगिवले जागवार घेऊन आलेले आहेत आणि त्यांचं या वासंबे प्रीमियर लीग मध्ये आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत.